नमस्कार मंडळी. तंदुरी चिकन तर तुम्ही खाल्लंच असाल, पण आज आपण बनवणार आहोत अतिशय ज्युसी, मसालेदार, फ्लेवरफुल ग्रीन चिकन तंदूर आणि तेही तव्यावर. अगदी हॉटेलपेक्षा भारी होतं बरं का. आणि त्यासोबतच अजिबात मैदा किंवा दुधाचा वापर न करता मस्त असं एक स्पेशल चीज सॉस पण बनवणार आहोत, ज्यामुळे या चिकन तंदूरची चव अजूनच वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन ज्युसी टेंडर होण्यासाठी खास टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच मस्त नवीन नॉनव्हेज रेसिपीज बघण्यासाठी मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडणार आहेच याची खात्री आहे, म्हणून व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे हे 2 पीस लेग पीस घेतलेले आहे. म्हणजे पूर्णच जो मांडीचा भाग असतो आणि त्याच्या वरचा भाग असतो, असा हा पूर्ण तंदूरसाठी वापरला जातो तसा आणायचा आहे. मधून तुटलेला किंवा आपण जे नेहमी आपण लेग पीस वगैरे खातो तसा नाही आणायचा या रेसिपीसाठी. ठीक आहे. तर याला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला थोडेसे कट मारून घेतले, म्हणजे जेणेकरून जो आपण मसाला यामध्ये भरणार आहोत तर त्याचा पूर्ण फ्लेवर या चिकनला लागेल. आता इथे मी 1 कप दही घेतलेला आहे. तुम्ही दही घट्ट पण घेऊ शकता किंवा नॉर्मल दही घेतलं तरी चालेल. दही खूप आंबट नको आणि खूप गोड पण नको. त्यानंतर हे दही मी छान फेटून घेतलं. आता यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू. आणि आता ग्रीन चिकन तंदूर म्हटल्यानंतर यासाठी आपल्याला एक ग्रीन चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतली. इथे पुदिना घ्यायचा नाही. जर पुदिना घेतला ना तर आपल्या या भाजीचा सॉरी, या चिकन तंदूरचा रंग जो आहे तो काळपट येऊ शकतो, हिरवा दिसणार नाही. म्हणून मी इथे पुदिना घेतला नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना यामध्ये थोडासा घालू शकता. त्यानंतर 5 ते 7 मिरच्या इथे घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या आहे आणि जो काही तिखटपणा आहे ना आपल्या या रेसिपीला, तो या मिरच्यांनीच येणार आहे. आपल्याला तिखट वगैरे घालायचं नाहीये. तर त्यामुळे तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे इथे मिरची घेऊ शकता. मी 5-7 मिरच्या घेतल्या. पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायचं. या वेलची पावडरमुळे याला अतिशय चव येते, त्याच्यामुळे वेलची पावडर जरूर घाला. 1 चमचा मिरेपूड घातली. त्यानंतर यामध्ये आपण धणे जिरे पूड घातलेला आहे 1 चमचा. पाव चमचा गरम मसाला घातला. अर्धा चमचा चाट मसाला मी इथे घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. आणि आता याला छान मिक्स करून घेऊ. या लिंबाच्या रसाच्या बिया पडू नये म्हणून मी काय करते, चमच्यावरती हे पिळून घेते, मग त्यातल्या सगळ्या बिया काढून घेते आणि नंतर हा लिंबाचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे छान मिक्स केलं आणि आता यामध्ये जे आपण चिकन धुवून कट मारून ठेवलेलं आहे ना ते यामध्ये घालू आणि 2 तास आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे. आता हा जो मसाला इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने छान या चिकन मध्ये मस्त आतमध्ये पर्यंत याला लावून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये पर्यंत या चिकनची चव छान येते. आणि कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट किंवा रात्रभर तुम्ही याला मॅरिनेट करू शकता. आता मी इथे माझ्याकडे वेळ होता तर मी एक 2-3 तास याला मॅरिनेट केलं आणि आता 2 तास झालेले आहे आणि आपण आता याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे तंदूर असेल तर तुम्ही तंदूरमध्ये करू शकता, एअर फ्रायरमध्ये याला फ्राय करू शकता किंवा तंदूर करू शकता. आज मी तव्यावरती केलेला आहे. ज्यांच्याकडे हे दोन्ही पण नसेल तर या पद्धतीने तुम्ही तव्यावर पण हे करू शकता. तंदूर किंवा ओव्हनची गरज नाही किंवा मग एअर फ्रायरची सुद्धा गरज नाही. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलं आणि या बटरमध्येच आपल्याला हे चिकन मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, तंदूर फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता जेव्हा आपण बटरमध्ये भाजतो ना तर तेव्हा या चिकनला एक छान ज्युसीपणा येतो आणि असं झाकून भाजायचं, झाकून याला शिजवायचं, म्हणजे जे काही फ्लेवर्स आहे ते सगळे इंटॅक्ट राहतात आणि ते अजिबात जळत नाही किंवा करपत नाही आणि मस्त एकदम फ्लेवरफुल आणि अगदी ज्युसी टेंडर अशी मस्त तोडलं ना चिकन की एकदम इझिली तुटेल असं हे चिकन तयार होतं. तर इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं जे चिकन आहे ते अजिबात कडक किंवा असं कडक लागणार नाही. किंवा जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल ना तर तुम्ही ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती 15 ते 20 मिनिटं ठेवा. त्यानंतर थोडंसं वरून बटर लावा आणि परत एक 2 मिनिटं ठेवा आणि चांगलं
थोडासा असा तंदूर सारखा रंग येतपर्यंत, थोडेसे ग्रिल मार्क्स येतपर्यंत त्याला तुम्ही फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपले तव्यावरचे मस्त असं हे तंदूर तयार झाला आहे. अगदी ग्रीन चिकन आणि ग्रीन कलर पण इंटॅक्ट आहे, कारण आपण यामध्ये पुदिना घातलेला नाहीये. जर पुदिना घातला तर याचा रंग थोडासा काळपट येऊ शकतो. तर आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवलं, दोन्हीकडून छान खरपूस रंगावरती भाजून आपण हे चिकन तंदूर तयार करून घेऊ. आता हे होतपर्यंत मी एक मस्त असं स्पेशल चीज सॉस तयार करणार आहे. तर त्यासाठी मी 2 उकळलेले अंडे घेतले. त्या अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो घ्यायचा आहे. 5 ते 6 लसूण घ्यायचं. 2 चमचे दही यामध्ये घालू. थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीपुरतं आणि 1 चीज क्यूब घालायचंय. चीज क्यूब पण जास्त घालायची गरज नाही. जर तुम्हाला चीझी फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 चीज क्यूब यामध्ये घालू शकता. आणि मस्त आता याला छान ब्लेंड करायचं. अगदी बारीक पेस्ट होतपर्यंत याला ब्लेंड करायचं आहे. तर आता इथे हे थोडंसं घट्ट आहे ना, तर यामध्ये अगदी थोडंसं दूध घालू आणि या दुधासोबत मी थोडीशी साय आहे तर ती पण घालून घेते, किंवा नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे. आणि थोडंसं दूध घालून याची कन्सिस्टन्सी अगदी सॉस सारखी किंवा डिप असतं ना त्या पद्धतीची तयार करून घ्यायची. तर हे बघा, मस्त आपलं हे छान असं चीज सॉस किंवा मेयोनीज तुम्ही म्हणू शकता ते तयार झालं आहे. आणि तेही मैद्याशिवाय, आणि खूप प्रमाणामध्ये दूध पण वापरायची गरज नाही. अगदी थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण इथे दूध वापरलेलं आहे. तर इथे चिकन पण आपलं तयार झालेलं आहे. हा जो सॉस तयार झालेला आहे ना, हा तुम्ही याला असं डिप करून खाऊ शकता. मी काय केलं, या चिकन वरतीच हा सॉस मस्त टाकून घेतला. वरून थोडे चिली फ्लेक्स घातले, कोथिंबीर घातली, आणि तुम्ही इथे थोडेसे ओरेगॅनो वगैरे पण वापरू शकता, पण मी वापरले नाहीये. थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आणि यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतली. म्हणजे हे जे चीज आहे ते पण छान असं गरम होईल आणि मस्त एक फ्लेवर या चिकनला पण येईल आणि ते थोडं छान मेल्ट होईल. तर एक 2 मिनिटाला झाकून ठेवू आणि आपलं हे मस्त असं ग्रीन चिकन तंदूर तयार आहे. आता आपण हे सर्व करू. सर्व करण्यासाठी मी या प्लेटमध्ये ठेवून देते. वरून थोडी कोथिंबीर घातले, सोबत थोडं कांदा ठेवून दिलेला आहे आणि इथे टोमॅटो केचप ठेवला आहे. तर तुम्ही टोमॅटो केचप, ग्रीन चटणी किंवा रेड चटणी, लाल मिरचीची वगैरे चटणी, लाल मिरची लसूण याची पण चटणी यासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. पण तुम्हाला खरं सांगू, मी हे जे सॉस बाजूला ठेवलं होतं ना, त्याला हात सुद्धा नाही लावला. या चिकनलाच इतकं अप्रतिम चव आली होती, इतकं फ्लेवरफुल हे चिकन झालं होतं की अजिबात काहीच यासोबत खाण्याची गरज नाही. ही जी सॉसची वाटी आहे ना, ती जशीच्या तशीच बाजूला राहिली. तर तुमच्या घरी एखादी पार्टी असेल किंवा स्पेशल काही लंच किंवा डिनर करायचं बेत असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त नॉनव्हेज आणि मस्त अशा रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.